छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची चांगलीच घटी बसवली होती. जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत मराठ्यांकडे बघण्याची कोणाची हिंमत नव्हती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी सुद्धा तशीच झुंज दिली. परंतु जिजाऊ माँसाहेबांसारख्या आईचा हात डोक्यावरती नसल्यामुळे आणि त्यांच्या जवळचीच लोक त्यांचे दुश्मन असल्यामुळे त्यांना आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं आणि स्वराज्यात खरी अफरातफर सुरू झाली. छत्रपती राजाराम महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धाकले पुत्र यांचा जन्म 24 फेब्रुवारीला रायगड किल्ल्यावर झाला. इतिहासातील एका कथेनुसार राजाराम राजांचा जन्म पालता झाला तेव्हा सर्वजण चिंतेत होते. त्यावेळी शिवराय म्हणाले, मुलगा पालता जन्माला झाला हा अपशकुन नाही, तर हाच मुलगा दिल्लीची पातशाही पालती घालेल. राजाराम महाराजांनी भलीही दिल्लीची पातशाही पालती घातली नाही, पण त्याच दिल्लीच्या बादशाहाला शंभू महाराजांच्या मृत्यूनंतर पळोकीसोळ करून ठेवलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी स्वराज्य संकटात होतं. स्वराज्याचा अतिशय अवघड काळात 1689 ते 1700च्या दरम्यान राजाराम राजांनी संताजी व धनाजी अशा अनेक विश्वासू मावळ्यांच्या सोबत हिंदवी स्वराज्याचे नेतृत्व केले. शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगड धोक्यात आला. त्यावेळी कर्नाटकातील जिंजीमध्ये स्वराज्याची नवी राजधानी उभी करून राजाराम राजांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालखंड जिंजीमध्ये व्यतीत केला आणि तिथून स्वराज्याची धुरा सांभाळली. शिवरायांनी बंद केलेली वतन देण्याची पद्धत मुघलांनी पुन्हा नव्याने सुरू केल्याने वतनाच्या आणि पैशाच्या लालसेपोटी अनेक मराठा सरदार स्वराज्याच्या विरोधात जाऊन औरंगजेबाला सामील झाले. 1689 ते 1700 पर्यंतच्या दरम्यान स्वराज्यावर अनेक स्वाऱ्या होऊ लागल्या. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला. सततची धावपळ, स्वराज्याची चिंता यातच राजाराम राजांची प्रकृती बिघडली. त्या अवस्थेतच राजाराम राजे पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर आले आणि तिथेच इसवी 1700 मध्ये वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचा अकाली मृत्यू झाला. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे अतिशय अल्पावधीतच रयतेला सोडून गेले. त्याच राजाराम राजांची आज जयंती आहे. धन्यवाद.